आजच्या लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण शिकणार आहोत. तर काल जे आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट केले आपल्या ओरिजिनल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पासून वेल डिफाइंड डोमेन मध्ये, तर त्या डिफाइन केलेल्या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आज आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर इथून समोर तुम्हाला जवळपास 18 ते 20 सूत्र मिळतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीज म्हणून. या सर्व प्रॉपर्टीज तुम्हाला परीक्षेमध्ये जे एक्सप्रेशन येईल त्याला सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह दॅट, या गोष्टीसाठी वापरात आणायचे आहेत. तुमच्या सिलेबस मधून 2020-21 च्या सिलेबस मधून त्या प्रॉपर्टीचे प्रूफ हे वगळण्यात आलेले आहेत, पण त्या प्रॉपर्टीचा वापर तुम्हाला बाकीचे एक्सप्रेशन सिद्ध करण्यासाठी वापरायचा आहे. तर त्या प्रॉपर्टीची जर सिद्धता पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल ते. आणि आता ते सर्व प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. मी डायरेक्टली सर्व प्रॉपर्टी नोट करून देतो तुम्हाला, आणि नंतर आपण एक्सरसाइज 3.3 स्टार्ट करणार आहोत. तर प्रॉपर्टीज पाहून घ्या काय आहेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीज खालील प्रकारे आहेत. तर प्रॉपर्टी नंबर 1, या सर्व प्रॉपर्टीचे सिद्धता विचारल्या जात होती परीक्षेत, पण यावर्षी तो भाग तुमच्या सिलेबस मधून वगळलेला आहे 2021 च्या परीक्षेतून. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. याला तुम्ही कसं लिहू शकता, इज इक्वल्स टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. साइनचा रेसिप्रोकल तुम्हाला माहित आहे कोसेक असतो, म्हणून साइन इनव्हर्स एक्स ला तुम्ही कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स च्या जागी काय 1/x सबस्टिट्यूट करा. सिमिलरली तुम्ही रिव्हर्स सुद्धा लिहू शकता, कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 1/x. साइन इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्ही कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x लिहू शकता. ही प्रॉपर्टी आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची इनव्हर्स. कोसेक इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्ही साइन इनव्हर्स ऑफ 1/x लिहू शकता. सिमिलरली जे बाकीचे 3 आहेत उर्वरित, हे ह्या रिलेशन तुम्ही सांगू शकता. सेकंड म्हणजे काय, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. याला तुम्ही कसं लिहिणार, कॉसचा इनव्हर्स काय, सेक इनव्हर्स ऑफ 1/x. पण लक्षात ठेवा, यांची जी रेंज आहे ती डिफाइंड आहे. काल आपण स्टडी केली त्याच्याविषयी. तर याची जी रेंज आहे, आपल्या एक्स ची किंमत कुठपासून कुठपर्यंत असली पाहिजे, एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू -1 अँड लेस दॅन इक्वल्स टू +1. कॉस इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्ही सेक इनव्हर्स ऑफ 1/x लिहू शकता, आणि वाइस वर्सा सेक इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्ही काय लिहिणार, कॉस इनव्हर्स ऑफ 1/x. याची सुद्धा फिक्स्ड रेंज दिलेली आहे तुम्हाला. एक्स कुठपासून कुठपर्यंत असला पाहिजे, एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 अँड लेस दॅन इक्वल्स टू -1 अँड लेस दॅन इक्वल्स टू +1. आणि x शुड नॉट बी इक्वल्स टू 0. x ची किंमत 0 नसली पाहिजे. जर 0 झाली तर हे इन्फिनिटी होईल. अँड द थर्ड वन, कॉट आणि टॅन. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ला तुम्ही काय लिहू शकता, कॉट इनव्हर्स ऑफ 1/x. आणि वाइस वर्सा, कॉट इनव्हर्स ऑफ एक्स कॅन बी रिटन ॲज tan inverse of 1/x. तर ह्या प्रॉपर्टीज आहेत तुमच्या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. पहिली प्रॉपर्टी तुम्ही पाहिलेली आहे. आणि टॅन आणि कॉट साठी तुम्हाला माहिती आहे रेंज काय, सेट ऑफ रियल नंबर. इन्फायनिटी पर्यंत त्यांच्या किमती जातात. तर ही झाली पहिली प्रॉपर्टी.
साइन इनवर्स एक्स ला तुम्ही कोसेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स लिहू शकता किंवा वाइस वर्सा कोसेक इनवर्स एक्स ला तुम्ही साइन इनवर्स ऑफ 1 बाय एक्स लिहू शकता. कॉस इनवर्स ऑफ एक्स ला सेक इनवर्स ऑफ 1 बाय एक्स, सेक इनवर्स एक्स ला कॉस इनवर्स ऑफ 1 बाय एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स ला कॉट इनवर्स ऑफ 1 बाय एक्स आणि कॉट इनवर्स ऑफ एक्स ला तुम्ही टॅन इनवर्स ऑफ 1 बाय एक्स लिहू शकता. ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी पाहणार आहोत आपण. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 2 पाहायची आहे. घेतला स्क्रीनशॉट. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते? सेकंड प्रॉपर्टी मध्ये पहिलं बीट बघा. जर तुमचा साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स असं एक्सप्रेशन असेल तर तुम्ही ह्याला कसं एक्सप्रेस करू शकता? डायरेक्टली साइन ऑफ मायनस थिटा. तुम्ही काय करत होते? मायनस साइन थिटा. इथं पण सेम तुम्ही तसंच करणार आहे. साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन नंतर दुसरा कोणता होता रेशिओ जो की डायरेक्टली मायनस बाहेर निघत होतं? टॅन. इथं पण टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स कॅन बी रिटन ॲज मायनस टॅन इनवर्स ऑफ x and reciprocal of sine or cosec inverse of minus x can be written as minus cosec inverse of x. ही आहे तुमची सेकंड प्रॉपर्टी. साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स ला तुम्ही मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स लिहू शकता. पण तुमचं एक्स कसं असलं पाहिजे? एक डिफाईन्ड रेंज मध्येच असलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा -1 to +1. इथं तुमचं जे 1 आहे ते काय बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर. सगळ्या रियल नंबर पैकी कुठलीही व्हॅल्यू चालेल. ह्याची रेंज काय होणार? एक्स शुड बी तुम्ही असं लिहू शकता ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. मॉड एक्स शुड बी ग्रेटर दॅन 1. म्हणजे -1 to 1 ह्या किमती लाईन करीत नाहीत कोसेक एक्स साठी. म्हणून सर्व किमती एक्सच्या वरच असल्या पाहिजे. मॉड एक्स ती झाली त्याची रेंज. प्रॉपर्टी नंबर 2 स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे सर्व सूत्र आता मी जे कंटिन्यू सांगत आहे ते सर्व सूत्र तुम्हाला वापरात आणायचे आहेत. फक्त यांचा काय तुमच्या सिलेबस मधून वगळलेला आहे तो म्हणजे प्रूफ. यांची सिद्धता वगळलेली आहे. पण हे सूत्र तुम्हाला वापरावे लागणार आहेत. प्रश्न सोडवते वेळच. इथपर्यंत झालं. स्क्रीनशॉट घेतला. नेक्स्ट बघा. या तिन्हीचा साइन टॅन आणि कोसेकचा मायनस बाहेर निघतो. आता उर्वरित जे 3 आहेत कॉस सेक आणि कॉट त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं ते आपण पाहणार आहोत. प्रॉपर्टी नंबर 3. फर्स्ट EB cos inverse of minus x. cos inverse of minus x ला आपण जसं ऍज युजली साइनचं आणि नॉर्मल कॉस ला काय लिहितो असतो आपण cos of minus theta is written as cos theta only. But in inverse function cos inverse of minus x can be written as pi minus cos inverse of x. इनवर्स फंक्शन मध्ये जर मायनस असेल तुमचा व्हेरिएबल cos इनवर्स ऑफ मायनस एक्स कॅन बी रिटन ॲज पाय मायनस cos इनवर्स ऑफ एक्स. एक्स शुड बी लाइन बिटवीन -1 to +1. सेकंड थिंग cos त्याच्यानंतर cot इनवर्स ऑफ tan. cot इनवर्स ऑफ मायनस एक्स also written as pi minus cot inverse of x. And x should be belongs to set of real numbers. Cot inverse of minus x ला काय लिहिणार तुम्ही? pi minus cot inverse of x. And the last one sec inverse of minus x can be written as
pi minus sec inverse of x. X should be or you can write mod x should be greater than equals to 1. Similarly cosec सारखंच आहे sec चे सुद्धा -1 आणि 1 ह्या किमतीमध्ये कोसेकचा ग्राफ येत नाही, म्हणजे तिथं त्याच्या किमती लाईन करत नाही. बाकी सर्व रियल नंबरचे सेट ते आचरणात आणतात. प्रॉपर्टी नंबर 3, cos इनवर्स ऑफ -x ला pi minus cos inverse x, cot inverse of -x ला pi minus cot inverse of x, and sec inverse of -x ला pi minus sec inverse of x. पहिले जे 3 होते ते डायरेक्टली मायनस बाहेर काढत होते, पण कोणकोणते होते 3? साइन, कॉट आणि साइन, टॅन आणि कोसेक. पण इथे कसं आहे, कॉस, कॉट आणि सेक यांचा जर मायनस असेल व्हेरिएबल तर पाय मायनस त्या गोष्टी होतात, हे लक्षात ठेवा. प्रॉपर्टी नंबर 3 झालेली आहे. प्रॉपर्टी नंबर 4 थोडक्यात हे सूत्रच आहे. प्रॉपर्टी नंबर 4 काय सांगते बघा. फोर्थ प्रॉपर्टी इज अबाउट द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. जसं तुमच्या ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी आहे त्याच प्रकारे, नॉट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, तुमचे जे अलाइन अँगल्स असतात त्यांचे जे रिलेशन आहे, जसं साइन 90 मायनस थीटा बिकम्स कॉस थीटा, त्या टाइप मधला प्रॉपर्टी नंबर 4 आपल्याला पाहायला मिळते. तर प्रॉपर्टी नंबर 4 काय सांगते बघा. जर तुमचा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स असं एक्सप्रेशन कुठं आलं तुम्हाला, जनरली तुम्ही आयडेंटिटी मध्ये लिहित होता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1, पण इनवर्स फंक्शन मध्ये प्रॉपर्टी नंबर 4 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स काय सांगते, इज इक्वल्स टू पाय बाय 2. साइन इनवर्स ऑफ एक्स आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स या दोघांची बेरीज किती येते, पाय बाय 2 येत असते, आणि एक्स शुड बी लाईन बिटवीन -1 टू +1. Second property is sec, or you can write tan, no matter, one and same thing. Tan inverse of x plus cot inverse of x is equals to same pi by 2. X should be greater than equals to more x. Cosec and sec, it should be greater than +1 or should be less than -1. -1 to +1 ह्या व्हॅल्यू सॅटिस्फाईड होत नाही सेक इनवर्स आणि कॉस इनवर्स साठी, किंवा नॉर्मली कॉस आणि सेक सुद्धा त्या व्हॅल्यूज शो करत नाही. आणि x should be belongs to real number for tan inverse of x and cot inverse of x. ही झाली प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 5 काय सांगते बघा, स्क्रीनशॉट घेतला. प्रॉपर्टी नंबर 5 हे सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. साइन इनवर्स ऑफ एक्स आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स पाय बाय 2 होते, टॅन आणि कॉट पाय बाय 2, सेक आणि कोसेक पाय बाय 2. सोपे आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकता. असेच आहेत सर्व प्रॉपर्टी किंवा सर्व सूत्र म्हणा तुम्ही. प्रॉपर्टी नंबर 5 काय सांगते, tan inverse of x plus tan inverse of y is equals to tan inverse of x plus y upon 1 minus x into y. tan a plus tan b चे सूत्र आहे. tan a plus tan b त्यालाच मॉडिफाईड करून हे सूत्र तयार होते इनवर्स मध्ये. प्रूफ मध्ये तुम्हाला समजलं असतं, पण जरूरत नाही, डायरेक्टली तुम्हाला सूत्रच लक्षात ठेवायचे. tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x into y, provided that x should be greater than 0, y should be greater than 0, and your product x into y should be less than 1.
तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कसं असलं पाहिजे, एक पेक्षा लहान असलं पाहिजे. तर हे सूत्र वापरलं जाणार. याचं दुसरं एक सूत्र आहे, जर x इंटू वाय ग्रेटर दॅन 1 असेल तर काय सिच्युएशन होणार, b tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ as it is x plus y upon 1 minus x into y, provided that x should be greater than 0, y should be greater than 0 and x into y is greater than 1. जर x into y greater than 1 असेल तर हे सूत्र येणार. This is same property except that this xy product is greater than 1. Here xy product is less than 1. थर्ड प्रॉपर्टी आहे ती सेम tan इनवर्स वरच आहे. tan इनवर्स ऑफ x मायनस tan इनवर्स ऑफ y. तुम्ही गेस करू शकता काय असणार, सिंपली tan इनवर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस x इंटू y, provided that x should be greater than 0 and y should be greater than 0. प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 6 पाहायची आहे आपल्याला. स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे सर्व सूत्र तुम्हाला पाठांतर करायचे आहे. प्रॉपर्टी नंबर 6 शेवटची प्रॉपर्टी आहे. त्यामध्ये आणखी परत 3 सूत्र आहेत. ते 3 सूत्र झाले की आपली प्रॉपर्टीचा जो पार्ट आहे तो संपतो आणि एक्सरसाइज सुरू होते. प्रॉपर्टी नंबर 6 काय सांगते बघा, 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x, 2 times tan inverse of x can be written as sin inverse of sin 2x. tan च्या फॉर्म मध्ये जो सूत्र आहे तेच लिहायचे. तर 2 tan theta लिहितो तो अपॉन 1 प्लस tan theta म्हणजे काय तर x येणार. जे सूत्र होतं sin 2 theta चं काय 2 times tan theta अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर theta, ते सूत्र इथे वापरायचे. प्रोव्हाइडेड दॅट युअर mod x should be less than equals to 1, कारण की साइनच्या किमती 1 पेक्षा मोठ्या नसतात. b साइनच्या फॉर्म मध्ये झालं. यालाच मी tan च्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा लिहू शकतो. tan इनवर्स ऑफ x tan 2 theta कसं लिहिता तुम्ही, 2 टाइम्स tan 2 theta चे जे सूत्र आहे काय होणार, tan इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर, provided that x should be lying between -1 to +1. And the third one in terms of cos, 2 times tan inverse of x tan 2 theta ला तुम्ही कॉसच्या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिणार, कॉस इनवर्स ऑफ, हे सूत्र तुम्हाला 2 थीटा मध्ये पाहायला मिळाले होते 11th क्लास मध्ये. त्यांनाच इन्व्हर्स केल्यानंतर असे बिहेवियर शो करतात. 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, प्रोव्हाइडेड दॅट एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. कॉसच्या फॉर्मॅट मध्ये बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, टॅन फॉर्मॅट मध्ये 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि साइन इनवर्सच्या फॉर्मॅट मध्ये 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2 टाइम्स टॅन इनवर्स ऑफ x ला असं तुम्ही लिहू शकता. दिस इज द लास्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 6. सर्व प्रॉपर्टीज मी व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहेत. आता आपल्याला एक्सरसाइज 3.3 कडे वळायचं आहे. पेज नंबर
102 आणि 103 वर आहे ती एक्सरसाइज झाली. दिस इज द लास्ट प्रॉपर्टी. एक्सरसाइज 3.3. तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 102, 103 वर आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय विचारतंय? फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग गिवन जे एक्सप्रेशन्स आहेत त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करा असं विचारलेलं आहे. तर प्रिन्सिपल व्हॅल्यूज मी काल इन्व्हर्स फंक्शन डिफाइन करते वेळेस सांगितल्या होत्या. म्हणजे ज्या व्हॅल्यू मध्ये तुमचा जो टॅन फंक्शन आहे तो इन्व्हर्स होतो त्या व्हॅल्यूला काय प्रिन्सिपल व्हॅल्यूज असं म्हटलं जातं. तर थोडक्यात एकदा रिकॉल करू त्यांची प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यूज येण्याची रेंज कुठपासून ते कुठपर्यंत आहे. शॉर्ट मध्ये इथे लिहून ठेवतो मी. तर पहिला आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. मी काल हा टेबल दिलता. डोमेन कुठपासून कुठपर्यंत आहे? -1 to +1 आणि रेंज काय आहे? -π/2 to +π/2. सेकंड थिंग cos इन्व्हर्स ऑफ x. सेम रेंज आहे, डोमेन आहे -1 to +1 आणि तिची जी रेंज आहे कुठपासून कुठपर्यंत घेतली होती आपण? 0 to π. थर्ड tan इन्व्हर्स ऑफ x. काय होती याची डोमेन? रियल नंबर, सॉरी सेट ऑफ रियल नंबर आणि त्याची जी रेंज होती ती काय होती? सेम तुमच्या साइन सारखीच होती. जिथपर्यंत व्हॅल्यू रिपीट होणार नाही तेवढंच आपण कन्सिडर केलेलं होतं. म्हणजे -π/2 to +π/2. थर्ड झाला फोर्थ कोसेक इन्व्हर्स ऑफ x. कोसेक इन्व्हर्स ऑफ x ह्याची जी डोमेन होती ती काय रियल नंबरच आहे सेट ऑफ, पण -1 to +1 ह्या किमती वगळता. आणि त्याची रेंज काय होती? कुठपासून कुठपर्यंत कन्सिडर केलं होतं आपण? सेम फॉर कोसेक ऑल्सो -π/2. For cosec inverse x, we have considered our domain from -π/2 to +π/2 except 0 वगळता. Third, fourth, fifth number is sec inverse of x. याची रेंज काय असली पाहिजे? -1 to +1. सेट ऑफ रियल नंबर मधून एवढा सेट जर वगळला तर बाकी सर्व व्हॅल्यूजला तो सॅटिस्फाय करतो आणि त्याची रेंज काय असणार? 0 to π एक्सेप्ट π/2. π/2 ला सेक काय असतो? इन्फिनिटी असतो. अँड द लास्ट वन 6 cot इन्व्हर्स ऑफ x. याची जी रेंज आहे डोमेन जी आहे ती काय असणार? as like tan set of all real numbers आणि त्याची जी रेंज आहे ती काय असणार? 0 to π. या सर्व किमतींना cot इन्व्हर्स ऑफ x सॅटिस्फाय करत असतो. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघा. एक्सरसाइज 3.3 मधला काय सांगते? क्वेश्चन नंबर 1 फाइंड आउट द प्रिन्सिपल व्हॅल्यूज. प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये.
क्वेश्चन नंबर 3 चा जो पहिला बीट आहे ते मी घेतो, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कसे फाइंड आउट करायची प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि उर्वरित तुम्हाला आयडिया येऊन जाईल रिमेनिंगची कशी काढायची प्रिन्सिपल व्हॅल्यू ते. क्वेश्चन नंबर 1 मधलं पहिलंच बीट घ्या, साइन इनवर्स ऑफ 1/2. फर्स्ट बीट साइन इनवर्स ऑफ 1/2. तर बघा ह्या ज्या किमती आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ज्या कशाच्या किमती आहेत तुमच्या त्या किमती तुमच्या इनपुटच्या आहेत, ह्या ज्या किमती आहेत तुमच्या आउटपुटच्या आहेत. तर साइन इनवर्स ऑफ 1/2 तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर साइन इनवर्स ऑफ x असं समजा विच इज इक्वल्स टू y. तर y ची किंमत फाइंड आउट करायची, पण आपल्याला माहित आहे y ची किंमत कशी असली पाहिजे साइन साठी -π/2 ते +π/2 एवढी जर असेल तरच, म्हणजे ह्या दोनच्या मध्ये जर असेल तरच त्या व्हॅल्यूला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटल्या जाईल. अदरवाईज त्याच्यापेक्षा जास्त असतात, त्याच्यापेक्षा कमी असतात, त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज नाहीत. फक्त ह्या रेंज मध्ये जी व्हॅल्यू येते साइनची त्या व्हॅल्यूलाच प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हटलं जातं. सुरुवातीला तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट केलं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं. सिमिलरली इथं सुद्धा प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय डिफाईन केलेले आहे. तुमच्या रेंज मध्ये y ची व्हॅल्यू असली पाहिजे. तर 1/2 साइन इनवर्स ऑफ 1/2 इज इक्वल्स टू π/6. साइन 30 हाफ असतो. तर चेक करा π/6 जी तुम्ही व्हॅल्यू काढलेली आहे ती दिलेल्या रेंज मध्ये आहे की नाही. फॉर साइन इनवर्स ऑफ x किंवा सिंपली असं लिहू शकता फॉर दिस लिहा किंवा फॉर y बिलॉंग्स टू -π/2 to +π/2. The principal value of sin inverse of x should be belongs to -π/2 to +π/2. Therefore sin inverse of 1/2 is equals to y आणि y ची किंमत काय π/6 आणि ते आलेलं जे y आहे ते या रेंज मध्ये आहे की नाही ते फाइंड आउट करायचं आणि असेल तर ती व्हॅल्यू काय प्रिन्सिपल व्हॅल्यू. तर π/6 -π/2 ते +π/2 च्या मध्ये आहे का? हो आहे. म्हणून ही व्हॅल्यू काय झाली y इक्वल्स टू π/6 ही त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली. किंवा साइन इनवर्स ऑफ 1/2 इक्वल्स टू π/6 ही त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. कसं लिहायचं? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 इज π/6. चला फर्स्ट. सेकंड दिलेला आहे तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इनवर्स ऑफ x. कोसेक इनवर्स ऑफ x साठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे सेकंड बीट. ते तुम्ही होमवर्क करायचं आणि होमवर्क मध्ये तुम्हाला समोरचे जे काही अवेलेबल आहेत क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंडच करू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 1 मधला होमवर्क साठी मी इकडे लिहून ठेवतो. क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड बीट मी थर्ड बीट घेतो इथं. क्वेश्चन नंबर 1 चा थर्ड बीट. त्या व्हॅल्यूज मी मुद्दाम ठेवत आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर थर्ड बीट काय सांगते बघा, tan इनवर्स ऑफ -1. tan इनवर्स ऑफ -1. तर याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण काय करणार, tan इनवर्स ऑफ -1 लेट tan इनवर्स ऑफ -1 इज इक्वल्स टू y. y म्हणा, अल्फा म्हणा, काही म्हणा, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही काही त्याला म्हणू शकता. तर tan इनवर्स ऑफ -1 इक्वल्स टू y. तर y ची किंमत काय असणार? therefore tan इनवर्स ऑफ -1 कधी असतो tan? जेव्हा tan सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये असते वेळेस tan चे 45 डिग्रीला किती येणार? tan π - π/4 म्हणजे काय 3π/4
ही जी व्हॅल्यू आहे tan इनवर्स ऑफ -1 ची 3π/4 तुम्हाला माहित आहे -1 किंमत देते. पण 3π/4 ही जी किंमत आहे ती आपल्या प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये सॅटिस्फाईड करते का? तर बघा आपल्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज काय -π/2 ते +π/2 मध्ये आहे. म्हणजे हे 3π/4 ग्रेटर आहे याच्यापेक्षा, म्हणून ही किंमत त्याची डायरेक्टली तुम्हाला लिहिता येणार नाही. मग काय करावं लागणार तुम्हाला? सुरुवातीला प्रॉपर्टी नंबर, आता मी मागील ज्या लिहून दिल्या प्रॉपर्टी नंबर सेकंड मध्ये तुम्ही tan इनवर्स ऑफ -x ला काय लिहिलं होतं? tan इनवर्स ऑफ x. त्या प्रॉपर्टीचा वापर करून प्रॉपर्टी नंबर फर्स्ट इज इनवर्स अँड सेकंड प्रॉपर्टी नुसार tan इनवर्स ऑफ -x ला काय लिहिणार तुम्ही? दिसते स्क्रीन वाटल्यास मी इथे लिहितो. tan इनवर्स ऑफ -x can be written as -tan inverse of x. डायरेक्टली तुम्हाला 3π/4 किंमत येते, पण ती या रेंज मध्ये नाही. म्हणून काय तुम्हाला ही प्रॉपर्टी वापरावं लागणार. tan इनवर्स ऑफ -1 इज इक्वल्स टू -tan इनवर्स ऑफ 1. आणि याला तुम्हाला माहित आहे 1 किंमत देणारा कोणता आहे? अँगल tan चा π/4 आहे. therefore which is equals to -π/4. तर y ची किंमत काय आली? -π/4. आता परत चेक करा, -π/2 आणि +π/2 च्या मध्ये आहे की नाही -π/4. तर जर तुम्ही ग्राफ काढाल हे -π/2 इथे आणि हे +π/2 आणि हे काय -π/4 इथे येणार. तर त्यांचा जो ग्राफ आहे अशा प्रकारे आहे. तर -π/4 ह्या रेंज मध्ये येते. म्हणजे काय? -π/4 इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ -1. खाली काय लिहिणार तुम्ही? द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ x. किंवा तुम्ही ह्याला असं लिहू सुद्धा शकता. कसं लिहिणार तुम्ही? -π/2 इज लेस दॅन π/4 minus and which is less than π/2. -π/2 ते +π/2 मध्ये तुमची आलेली व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. म्हणून आपण काय लिहिणार? therefore the principal value of कंटिन्यू मध्ये tan इनवर्स ऑफ -1 is equals to -π/4 किंवा is लिहा सिंपल वर्ड मध्ये. सेकंड तुम्हाला होमवर्क आहे, थर्ड मी केलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक घेतो जे तुम्हाला करता नाही. मी एक घेतो समोरचा बीट, 6th बीट घेतो डायरेक्टली. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. 6वं बीट काय सांगते बघा. रिमेनिंग तुम्हाला होमवर्क साठी असतील कोणकोणते? क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड बीट, थर्ड बीट मी घेतलेला आहे, 4th आणि 5th. हे 3 बीट क्वेश्चन नंबर 1 मधले तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. त्याच्यानंतर 6th बीट बघा. 6th बीट मी तिकडे लिहितो. सिक्स्थ बीट काय सांगते तुमच्या एक्सरसाइज मधला? दिसते स्क्रीन. फाइंड आउट द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स ऑफ -1/2. -1/2 ची किंमत काढा cos इनवर्स ची. तर याची प्रिन्सिपल व्हॅल्यू लेट cos इनवर्स ऑफ -1/2 इज इक्वल्स टू y. तर y ची किंमत काय असणार ते फाइंड आउट करायची आहे. डायरेक्टली जर तुम्ही -1/2 ची किंमत जर घ्याल तर तुम्हाला मिळू शकते, पण ती जी किंमत येईल ती कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. पण आपला cos 0 to π याच रेंज मध्ये इनवर्स असतो, म्हणून ती येणारी किंमत याच्यात सॅटिस्फाईड होणार नाही तुमच्या cosच्या. मग काय करणार? cos ऑफ -θ प्रॉपर्टी नंबर परत 4 प्रॉपर्टी नंबर 3 काय सांगते? cos इनवर्स ऑफ -x इज इक्वल्स टू π मायनस cos इनवर्स ऑफ x असं लिहू शकता तुम्ही त्याला. तर cos इनवर्स ऑफ -1/2 ला काय लिहिणार तुम्ही? therefore
cos inverse of minus 1 by 2 is equals to pi minus cos inverse of 1 by 2. आता बघा cos inverse of 1 by 2 कोणता अँगल देतो तुम्हाला 1 by 2 किंमत cos ची 2 म्हणजे pi by 3 60 डिग्री देतो. Therefore which is equals to pi minus pi by 3 3 minus 1 2 pi by 3 which is equals to y. y च्या बरोबर आहे 2 pi by 3. तर 2 pi by 3 तुमच्या दिलेल्या रेंज मध्ये आहे का बघा 0 to pi. तर तुम्ही ग्राफ जर काढाल 0 to pi cos चा ग्राफ कसा येतो 0 to pi. तर ह्या ग्राफ मध्ये 2 pi by 3 सॅटिस्फाईड होते का हो. तर 2 pi by 3 ही जी व्हॅल्यू आहे तुमची कुठे मिळणार तुम्हाला इथे 2 pi by 3 हो. तर ती सॅटिस्फाईड झालेली गिवन रेंज मध्ये. Therefore you can write it as therefore 0 is less than 2 pi by 3 and less than pi, which implies that the principal value of cos inverse of minus 1 by 2 is what? 2 pi by 3. प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. कॉस साठी काय आहे टॅन साठी काय आहे. क्वेश्चन नंबर 2 कडे वळत आहोत आपण आता. क्वेश्चन नंबर 2. Evaluate the following. Evaluate the following मध्ये पहिलं बीट आहे tan inverse of 1 plus cos inverse of 1 by 2 plus sin inverse of 1 by 2. Tan inverse of 1 plus cos inverse of 1 by 2 plus sin inverse of 1 by 2. 11th क्लास मध्ये तुम्ही सिमिलर टाइपचे एक्झाम्पल केलेले आहे. तर तिथे तुम्हाला अँगलच्या फॉर्म मध्ये दिले होते कारण ते ओरिजिनल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होते. तिथे काय होतं तुम्हाला 11th क्लास मध्ये tan of pi by 2 plus cos pi by 6 plus sin pi by 6 याची किंमत फाइंड आउट करा. पण इथे इन्व्हर्स असल्यामुळे काय तुम्हाला किमती दिलेल्या आहेत तर तुम्हाला अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. तर तुमचे अँगल्स आता फाइंड आउट करायचे आहेत आणि ते अँगल कसे असले पाहिजेत. जर इन्व्हर्स फंक्शन आहे म्हणजे तुमच्या सगळ्या व्हॅल्यूज कशा प्रिन्सिपल व्हॅल्यूज असल्या पाहिजे ज्या की डिफाइंड रेंज मध्ये आहेत. Therefore tan inverse of 1 is equals to y. Similarly first type मध्ये तुम्ही सुद्धा फाइंड आउट करू शकता where y should be greater than minus pi by 2 and less than pi by 2. y ची किंमत एवढी असली पाहिजे. तर y ची किंमत काय येते आपल्या. Therefore tan of y is equals to 1 which shows y is equals to pi by 4. y ची किंमत किती आली pi by 4 किंमत आली. pi by 4 जर असेल तर तुम्हाला 1 मिळणार आणि pi by 4 या रेंज मध्ये आहे का तर आहे ऑफ कोर्स. Therefore we can write tan inverse of 1 is equals to pi by 4. The first equation. सेकंड इक्वेशन याची किंमत फाइंड आउट करा. याची किंमत कशी फाइंड आउट करणार. हे झालं फर्स्ट बीट. इथे मी लिहितो pi by 2 y less than pi by 2. सेकंड ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करायची cos inverse of 1 by 2 which is equals to y. ग्राह्य करा आणि y कसा असलं पाहिजे. y should be lying between 0 to pi या रेंज मध्ये असलं पाहिजे. तर तुम्हाला y ची किंमत फाइंड आउट करायची तर कसं फाइंड आउट करणार. cos of y cos ला जर तिकडे नेलं तर cos of y equals to 1 by 2. तर y ची किंमत काय येणार which implies y is equals to pi by 3. cos 60 ची किंमत आहे 1 by 2 आणि pi by 3 लाईन करते का हो. Therefore cos inverse of
1/2 is equals to pi/3. Equation number 2. And equation number 3, sin inverse of 1/2 is equals to y. या तिन्ही बीट तुम्ही घेऊन करणार. वाटल्यास तुम्ही कन्फ्युजन टाळण्यासाठी y1, y2, y3 लिहू शकता. Therefore आणि y कसा असलं पाहिजे, -π/2 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान असलं पाहिजे. Therefore sin of y is equals to 1/2. sin ला तिकडे नंतर ओरिजिनल फंक्शन होणार 1/2. तर y ची किंमत काय आहे, which implies y is equals to π/6. sin 31/2 देतो. Therefore sin inverse of 1/2 is equals to काय, π/6. Equation number 3. From 1, 2 and 3, from 1, 2 and 3, we get, what we get, tan inverse of 1 plus cos inverse of 1/2 plus sin inverse of 1/2 is equals to, we get tan inverse of 1 plus cos inverse of 1/2 implies plus sin inverse of 1/2 is equals to, substitute करा, pi/4 plus pi/3 plus pi/6. बेरीज करा, एलसीएम काय येणार, 12 येणार. ठीक आहे. याला किती मल्टिप्लाय करावं लागणार, 3π. याला 4 न 4π आणि याला 2 न 2π upon 12. 3 and 2 5 and 4 9, 9π/2, 12. 3 3s are 9, 3 4s are 12, which is equals to 3π/4. This is the answer. दिलेल्या एक्सप्रेशनचा आन्सर काय आहे, 3π/4 आलेलं आहे. रिस्पेक्टिव्हली तुम्ही क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड बीट करू शकता. मी थर्ड बीट तुम्हाला समजून सांगेल, तुम्ही शेवटचं 4th बीट होमवर्क म्हणून करायचं. तर क्वेश्चन नंबर 2 मधलं तुम्हाला होमवर्क असेल सेकंड बीट आणि 4th बीट. मी थर्ड बीट तुम्हाला समजून सांगतो कसं करायचं ते. हे दोन तुम्हाला होमवर्क, फर्स्ट मधलं सेकंड, 4th आणि 5th. सेकंड मधलं सेकंड आणि 4th तुम्हाला घरून करून आणायचं आहे. झालं, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे थर्ड बीट, tan इनवर्स ऑफ √3 मायनस sec इनवर्स ऑफ -2. करू. क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्ड बीट बघा काय सांगते. tan inverse of √3 minus sec inverse of -2. tan inverse of √3 minus sec inverse of -2. तर याची किंमत फाइंड आउट करायची आहे. तर याची किंमत कशी फाइंड आउट करणार तुम्ही, रिस्पेक्टिव्ह किमती फाइंड आउट करू. तर सुरुवातीला घ्या, therefore tan inverse of √3 is equals to y1 म्हणा. आणि y1 कसा असला पाहिजे, y1 should be belongs to -π/2 to +π/2. या रेंज माहित असल्या पाहिजे. tan साठी काय आहे, sin साठी काय आहे, मगाशी लिहून दिलेल्या त्यांच्यामध्येच असली पाहिजे ती व्हॅल्यू, म्हणजे ती प्रिन्सिपल व्हॅल्यू होते. therefore what we write, tan inverse of √3 equals to y1. therefore tan ला जर तिकडे नेलं तर tan of y1 is equals to √3. तर tan चा कोणता अँगल √3 किंमत देत, y is equals to काय येणार, √3 60 डिग्रीचा म्हणजे π/3. तर π/3 याच्यात लाईन करते काय, यस ऑफकोर्स लाईन करते. π/2 पेक्षा लहान आहे, π/2 म्हणजे 90, हे 60, 90
60 पेक्षा मोठा आहे म्हणजे या रेंज मध्ये आहे. आणि मायनस पेक्षा तर ऑफकोर्स ग्रेटर आहे -π/2 पेक्षा. देअरफॉर वी कॅन राईट tan इनवर्स ऑफ √3 इज इक्वल्स टू π/3. इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन मधला जे सेकंड पार्ट आहे तुमच्या दिलेल्या एक्सप्रेशन मधला, सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल्स टू लेट y2 and y2 should be belongs to greater than 0 less than r and should not be equals to π/2. जे तुमचं जे बीट आहे सेक इनवर्स ते कसं असलं पाहिजे, 0 ते π मध्ये असलं पाहिजे पण π/2 नसलं पाहिजे. तर बघा सेक ऑफ y इज -2 पण -2 जर डायरेक्टली तुम्ही जर घ्याल तर ती तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळणारच नाही तुम्हाला. म्हणून तुम्हाला इथे काय सेक ऑफ -θ प्रॉपर्टी नंबर 2 ती अगोदर अप्लाय करावं लागणार. देअरफॉर प्रॉपर्टी नंबर 3 काय सांगते प्रॉपर्टी नंबर 3, सेक इनवर्स ऑफ -2 किंवा सेक इनवर्स ऑफ -x इज इक्वल्स टू पाय मायनस सेक इनवर्स ऑफ x. कॉस, सेक आणि कॉट ह्या तिन्हीला पाय मायनस होते जर -x असेल तर, आणि साइन, कोसेक आणि टॅन याच्यासाठी मायनस असेल तर सरळ मायनस बाहेर निघते. इथं फक्त पाय ऍड होते त्याच्यामध्ये. तर प्रॉपर्टी नंबर 3 नुसार आपण याला काय देऊ शकणार, पाय मायनस सेक इनवर्स ऑफ 2 इज इक्वल्स टू y. तर y ची किंमत आता आपल्याला फाइंड करायची. तर सेक इनवर्स ऑफ 2, सेक ची किंमत 2 कधी असते, जेव्हा कॉस ची किंमत 1/2 असते. तर कॉस ची किंमत 1/2 कधी असते, जेव्हा कॉस 60 डिग्री असते. देअरफॉर पाय मायनस π/3 इज इक्वल्स टू y. Therefore, what it implies, y is equals to 2π/3. 2π/3 0 to π मध्ये बिलॉंग करते का, s ऑफकोर्स, कारण की छेद मोठा आहे अंक छोटा आहे, भागाकार 1 पेक्षा लहानच येणार आणि आपल्याला 1 पेक्षा लहानच पाहिजे. पाय सोबतचा सहगुणक 1 पेक्षा लहान येतो म्हणजे ही किंमत याच्यात बिलॉंग करते आणि 0 पेक्षा मोठी आहे कारण की ती निगेटिव्ह नाही. Therefore, what we can write, sec inverse of -2 is equals to 2π/3. Equation number 2 from 1 and 2. 1 and 2. Tan inverse of √3 minus sec inverse of -2 is equals to काय होते, किमती ठेवा π/3 मायनस असल्यामुळे आणि सेक इनवर्स ऑफ √3 2π/3. जरा सबस्ट्रॅक्ट काय येते, π/3 मायनस 2π/3 काय येणार, मल्टिप्लिकेशन तुमचं सॉरी एलसीएम काय येणार तुमचं 3 आहे दोन्ही पण, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट वरच्या ऑपरेशन करायचं 2π/3 which is equals to -π/3. This is the value of this expression. समोरचं बीट नंबर 4 तुम्हाला घरून करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं आणि तिसरं बीट आपण घेतलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण काही बीट्स घेणार आहोत आता. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट बीट काय सांगते, प्रूव्ह द फॉलोइंग. साइन इनवर्स ऑफ 1/√2 minus 3 times sin inverse of √3/2 is equals to -3π/4. सिंपल आहे. तुम्ही असे एक्सप्रेशन डायरेक्टली किमती फाइंड आउट केलेली आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे, फक्त सिद्ध करायचं आहे की आपलं एक्सप्रेशनचं उत्तर तेवढं आहे. तर काय दिलेलं आहे, साइन इनवर्स ऑफ 1/√2
minus 3 times sine inverse of root 3 by 2 is equals to 3 pi by 2. LHS, RHS. LHS घेऊन RHS ला आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिंपली तुम्हाला माहित आहे sin inverse of 1 by root 2 आणि 3 times sin inverse of root 3 by 2 व्हॅल्यूज प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आणि सबस्टिट्यूट करायच्या. देअरफॉर बघा सुरुवातीला लेट sin inverse of 1 by root 2 is equals to y1. Therefore 1 by root 2 is equals to sin of y1 आणि y1 ची किंमत कशी असली पाहिजे लाइन बिटवीन minus pi by 2 to plus pi by 2. तर y1 sin चा कोणता अँगल 1 by root 2 देते तुम्हाला माहित आहे 10th क्लास पासून तुम्ही शिकत आलेले आहात. therefore y1 is equals to काय ना pi by 4 45 डिग्री 1 by root 2 देते sin चा 1 by 4 सॉरी pi by 4 या रेंज मध्ये आहे का ऑफकोर्स आहे. pi by 2 पेक्षा लहान आहे आणि minus pi by 2 पेक्षा मोठा आहे. therefore this is the principal value of this is first and what is second sin inverse of root 3 by 2 is equals to y2. suppose करा y2 should be lying between minus pi by 2 to plus pi by 2. या दोन रेंज मध्ये अवेलेबल असलं पाहिजे y2. तर y2 ची किंमत फाइंड आउट करायची. therefore root 3 by 2 is equals to sin of y2. तर कोणता अँगल आहे sin चा जो की तुम्हाला root 3 by 2 व्हॅल्यू देते तर sin 60. therefore y2 is equals to what root 3 by 2 means pi by 3 2. therefore LHS is equals to sin inverse of 1 by root 2 minus 3 times sin inverse of root 3 by 2 is equals to what pi by 4 minus 3 into pi by 3. 3 into pi by 3 3 cancel out होणार. pi by 4 minus pi किती येणार हे कसं आलं फ्रॉम 1 and 2 लिहू शकता फ्रॉम 1 and 2. therefore pi by 4 minus 3 pi by 3 cancel out झालं 3 काय राहील pi by 4 minus pi किती येणार हे minus 3 pi by 4 pi by 4 minus pi which is equals to minus 3 pi by 4. बरोबर आहे. समजलं इथपर्यंत काही नाही. आपण डायरेक्टली प्रिन्सिपल व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर प्रिन्सिपल व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यामुळे काय होणार minus 3 pi by 4 येणार आणि इट इज RHS. LHS घेऊन आपण RHS सिद्ध केलेली आहे minus 3 pi by 4. क्वेश्चन नंबर 3 मधलं पहिलं बीट स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. सेकंड बीट तुम्ही करू शकता सिमिलरली अशाच किमती सबस्टिट्यूट करणार तुम्ही. थर्ड बीट काय आहे ते आपण बघणार आहोत समोर. आता फर्स्ट बीटचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा.
घेतला स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड बीट बघा काय सांगते ते. थोडं लक्ष देऊन समजून घ्या काय सांगते. क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड बीट. साइन इनवर्स ऑफ 3 पाय बाय 5 शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट साइन इनवर्स ऑफ 3 by 5 plus cos inverse of 12 by 30 which is equals to sin inverse of 56 upon 65. Sin inverse of 56 upon 65. थोडा वेगळ्या प्रकारचा कॉन्सेप्ट वापरलेला आहे एक्सप्रेशन मध्ये. तुम्ही युजली आपले जे स्टँडर्ड अँगल्स असतात त्यांच्याच किमती पाहता 1/√3 किंवा 1/2 1/√2 √3/2 या स्टँडर्ड व्हॅल्यूज पाहता तुम्ही नेहमी. पण ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्टली स्टँडर्ड व्हॅल्यू न देता तुम्हाला रॅन्डम व्हॅल्यूज प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्या रॅन्डम व्हॅल्यूजला यूज करून तुम्हाला LHS ही RHS च्या इक्वल आहे असं सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात कशी करणार आहोत गणिताची. आपल्याला इंडिव्हिज्युअल जो रेशिओ आहे इनवर्स त्याला एक इंडिव्हिज्युअल नाव द्यायचं आहे. सपोज मी काय कन्सिडर करणार, लेट साइन इनवर्स ऑफ 3 by 5 is equals to x, which implies what? X is equals to 3 by 5 is equals to sin of x. Second thing, ह्या टर्मला मी काय शो करणार आहे, cos inverse of 12 by 30 is equals to y, implies cos of y is equals to what? 12 by 30. And the last one, sin inverse of 56 upon 65 याला काय डिनोट करणार आहे मी, z ना, which is shows that sin of z is equals to 65 by 56 by 65. समजलं काय काय केलं मी ह्या गणितामध्ये. आपल्याला रॅन्डम व्हॅल्यूज दिलेले आहेत. युजली आपल्याला काय स्टँडर्ड व्हॅल्यूज असतात 1/√2 √3/2 साइन आणि कॉस असतात, तर टॅन असेल तर 1/√3 1. पण इथे रॅन्डम व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि आपल्याला त्या रॅन्डम व्हॅल्यूज घेऊन हे एक्सप्रेशन शो करायचं आहे. तर मी काय केलं, इंडिव्हिज्युअल रेशिओला एक वेगळं नाव दिलेलं आहे. साइन इनवर्स ऑफ 3 by 5 ला काय x म्हटलं, कॉस इनवर्स ऑफ 12 by 13 ला काय म्हटलंय, y म्हटलं आणि साइन इनवर्स ऑफ 56 upon 65 ला z म्हटलेलं आहे. जर साइन इनवर्स ऑफ x च्या जागी साइन इनवर्स ऑफ 3 by 5 च्या जागी मी x ठेवलं, cos इनवर्स ऑफ 12 by 13 च्या जागी y ठेवलं आणि sin इनवर्स ऑफ 56 by 65 च्या जागी z ठेवलं, तर माझं एक्सप्रेशन कसं होणार, इथे x इथे y आणि इथे z ठेवलं तर काय यायला पाहिजे माझे एक्सप्रेशन, x plus y should be equals to z. मला एकंदरीत हे एक्सप्रेशन सिद्ध करायचं आहे, x plus y equals to z. म्हणजे मी डिफाइन केलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत x y आणि z यांचं रिलेशन असं आहे का, डायरेक्टली सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू, इथे x ठेवा इथे y ठेवा आणि इथे z ठेवा. तर हे एक्सप्रेशन आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे जर एक्सप्रेशन सिद्ध झालं तर आपण या एक्सप्रेशनला सिद्ध करू शकतो, कारण की x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, y ची पण सबस्टिट्यूट करायची आणि z ची. तुम्हाला हे एक्सप्रेशन सिद्ध होऊन जाईल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. आपण वेल डिफाइंड शो केलेला आहे आणि आपल्याला हे एक्सप्रेशन सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक 10th क्लास मध्ये सूत्र झालेलं असेल कोणतं, कॉस ऑफ x किंवा त्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सुद्धा म्हणतात, इज इक्वल्स टू √1 - sin² ऑफ
कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ एक्स, किंवा याला आयडेंटिटी म्हणतात. क्यूब स्क्वेअर रूट काढून टाका, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 असते. त्या आयडेंटिटी वरूनच हे तुम्ही एक्सप्रेशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला कॉस एक्स कसं मिळणार, अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ एक्स. साइन एक्स ची किंमत माहित आहे, तर ह्याचा स्क्वेअर काय होणार, 3/5 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25, 25 minus 9 means 14/25 under root which is equals to 16/25, 4/5. तुम्हाला cos x ची किंमत काढावी लागली, cos x ची काढली. आता आपल्याला काय cos y माहित आहे, तर आपल्याला कशाची किंमत फाइंड आउट करावी लागणार आहे, sin y ची किंमत फाइंड आउट करावी लागणार आहे. त्याचं कारण तुम्हाला समोर कळेल की का फाइंड आउट केल्या. तर sin y इज इक्वल्स टू काय, अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर y. हे पण आयडेंटिटी आहे, तुम्हाला माहित आहे, विच इज इक्वल्स टू अंडर रूट बघा 1 मायनस कॉस y ची किंमत काय आहे, 12/13 चा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर 144 आणि 13 चा 169. तुम्हाला माहित आहे, जर पूर्ण कॅल्क्युलेशन कराल तुम्ही 169 मायनस 144 किती येते ते 25/169 which is equals to 25/169 is equals to 5/13. तुम्हाला cos x आणि sin y ची किंमत मिळालेली आहे रिस्पेक्टिव्हली. या दोन किमती आपल्याला जरुरी होत्या. कशासाठी, आता तुम्हाला समोर कळेल. मी हे खोडून टाकू, एक्सप्रेशन वरती लिहितो. इथपर्यंत समजलंय, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, फक्त त्या किमती राहू द्या तुमच्या लक्षात. sin x equals to 3/5, cos y equals to that, and sin z equals to 1. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित किमती कशा काढल्या ते तुम्हाला माहित आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचे, x प्लस y इक्वल्स टू z सिद्ध करायचं आहे. तर काय करा, दोन्ही साइडला साइन रेशिओ अप्लाय करा. तर काय होणार तुमचं, साइन ऑफ x प्लस y इज इक्वल्स टू साइन ऑफ z. मी असं लिहू शकतो या एक्सप्रेशनला, हो, कारण की ही किंमत आणि ही किंमत इक्वल आहे. मग दोन्हीकडे जर साइन अप्लाय केला तर साइन हा अँगल आणि साइन हा अँगल सेम किंमत येणार तुम्हाला. पण एक्स वाय आणि झेड ह्या एक्स सुद्धा एक पेक्षा लहान असलं पाहिजे, -1 to 1, y -1 to 1 आणि झेड सुद्धा -1 to 1 असलं पाहिजे. तर ह्या सर्व किमती या दोघांची बेरीज -1 to 1 च्या मध्ये अवेलेबल असली पाहिजे. तर मी असं लिहू शकतो. वाटल्यास तुम्ही ते जर तुम्हाला डिफाइन करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. x should be lying between 0 to π/2, y should be lying between 0 to π/2 and z also 0 to π/2 असे लिहू शकता. 0 to π/2, 0 to π/2 and this is 0 to π/2. तर हे आपल्याला एक्सप्रेशन सिद्ध करायचं आहे. तर तुम्हाला माहित आहे साइन ए प्लस बी काय सूत्र आहे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इक्वल्स टू साइन झेड. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय साइन झेडच्या बरोबर आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. साइन झेडची किंमत काय आहे, 65/56/65. लक्षात ठेवा, अगोदर आपण एलएचएस घेणार आहोत. एलएचएस काय आहे, साइन एक्स इज इक्वल्स टू 3/5 इंटू कॉस वाय किती 12/13 प्लस कॉस एक्स आपण इथं फाइंड आउट केलेली आहे. कॉस एक्स इज इक्वल्स टू 4/5 इंटू साइन वाय किती फाइंड आउट केलेली आहे 5/13. तर ह्या दोघांचं ऍडिशन करा, किती येते बघा. एलएचएस आहे ही आपली, एलएचएस इज इक्वल्स टू दिस मच
5 into 13 एलसीएम किती येणार तुमच्या 5 आणि 13 चा 65 आणि 3 एलसीएम काय नाही दोघांचा 65 एलसीएम येणार 3 into 12 12 3 जा 36 plus 4 5 जा 20 which is equals to 6 3 and 2 5 upon 65 तर हे जे आहे 65 sin z ची किंमत 60 56 upon 65 आहे which is equals to sin z which is equals to RHS तर तुम्ही एक्सप्रेशन जे लिहिलेलं आहे ते सिद्ध केलं आहे तर ह्याची थोडी मेथड वेगळी आहे आपण काय केलं दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये sin इनवर्स ऑफ 3/5 ला x डिफाइन केलं cos इनवर्स ऑफ 12/13 ला y डिफाइन केलं आणि sin इनवर्स ऑफ 56/65 ला z डिफाइन केलं तर रिस्पेक्टिव्ह आपल्याला ह्या किमती मिळाल्या आणि आपल्याला सिद्ध काय करायचं होतं एक्सप्रेशन मध्ये हे सिद्ध करायचं होतं की x plus y हे z च्या इक्वल आहे असं दाखवा x plus y काय होतं आपलं x ची किंमत काय होणार sin इनवर्स ऑफ इथून तुम्ही काढू शकता 3/5 प्लस y ची किंमत काय होणार cos इनवर्स ऑफ 12/13 आणि z ची किंमत काय होणार sin इनवर्स ऑफ 56/65 तर हे एक्सप्रेशन आपल्याला सिद्ध झालेलं आहे तर हे एक्सप्रेशन आपण ह्या मेथडने सिद्ध केलं म्हणजे या मेथडने सुद्धा ते एक्सप्रेशन बरोबर आहे हेन्स प्रूव्ड असं म्हटलं जातं तर LHS is equals to RHS पर्यंत लिहिल्यानंतर खाली काय लिहायचं हेन्स sin इनवर्स ऑफ 3/5 हेन्स sin इनवर्स ऑफ 3/5 plus cos inverse of 12/13 is equals to sin inverse of 56/65 hence we can write this expression हे थोडं वेगळ्या प्रकारे सिद्ध केलेलं गणित आहे डायरेक्टली युजुअल आपल्या किमती नसल्यामुळे तुम्हाला थोडे मॉडिफिकेशन्स करावे लागले आणि असं आन्सर मिळालेलं आहे ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ह्याच्यामधलं सेकंड बीट तुम्ही घरी करू शकता सेकंड बीट घरी करायचं होमवर्क साठी क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड बीट घरी करू शकता पहिलं बीट मी घेतलेलं आहे सेकंड बीट तुम्ही घरून करून आणायचं थर्ड बीट आता घेतलेलं आहे त्याच्यानंतर फोर्थ cos इनवर्स ऑफ 3/5 प्लस cos इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू π/2 हे सुद्धा तुम्ही घरून करून आणायचं फोर्थ नंबर सिंपल आहे सेकंड आणि थर्ड बीट्स त्याच्यानंतर फिफ्थ बघा ते सुद्धा इझी आहे पण एकदा फिफ्थ पण तुम्ही करू शकता तिथे कोणतं सूत्र कोणती प्रॉपर्टी अप्लाय करायची tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y चं सूत्र तिथे वापरायचं तुम्ही काय होते tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y ते सूत्र वापरून तुम्ही क्वेश्चन नंबर 5 करू शकता ठीक आहे तरी घेतो मी क्वेश्चन नंबर 5 तर फिफ्थ बीट काय सांगते tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस tan इनवर्स ऑफ 1/3 याची किंमत π/4 आहे असं सिद्ध करा आपल्याला सांगितलेलं आहे सूत्र tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू काय असते tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y provided that x into y is less than 1 x into y already less than 1 आहे कारण की 1/2 आणि 1/3 1/6 हे एक पेक्षा लहान आहे therefore by using this property we can write it as tan inverse of
1 by 2 plus tan inverse of 1 by 3 as LHS is equals to tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 3 equals to या सूत्रानुसार tan inverse of x plus y. x काय आहे 1 by 2 plus 1 by 3 upon 1 minus 1 by 2 into 1 by 3 असं लिहू शकतो आपण या सूत्रानुसार या प्रॉपर्टीनुसार इन्व्हर्स टॅनच्या असं आपण एक्सप्रेस करू शकतो which is equals to tan inverse of 1 by 2 plus 1 by 3 किती होणार 3 plus 2 5 by 6 upon 1 minus 1 by 2 into 1 by 3 becomes 1 by 6 किती होणार आहे tan inverse of 5 by 6 as it is 5 by 6 as it is आणि खाली काय होणार 6 minus 1 5 by 6 again वरती पण 5 by 6 खाली पण 5 by 6 कॅन्सल आउट होणार काय राहणार tan inverse of 1 पण tan inverse of 1 ह्याची किंमत काय आहे tan चा कोणता अँगल 1 देतो which is equals to pi by 4 pi by 4 प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे का आहे मायनस पाय बाय 2 ते प्लस पाय बाय 2 मध्ये येते tan असल्यामुळे तर पाय बाय 4 आणि आपल्याला सिद्ध करायचं होतं पाय बाय 4 which is equals to RHS सिंपल आहे एकच प्रॉपर्टी वापरायची होती ती म्हणजे tan inverse of x plus tan inverse of y आणि त्या प्रॉपर्टीला वापरल्यानंतर तुम्हाला हे सिद्ध झालेलं आहे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्याच्या समोरचं जे बीट आहे क्वेश्चन नंबर 6 ते तुम्ही आता घरून करून आणायचं तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये कोणती प्रॉपर्टी वापरायची आपल्याला 2 times tan inverse of x हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे तर हे सूत्र काय सांगते which is equals to tan inverse of tan च्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल समोरचं तर 2x upon 1 minus x square हे सूत्र वापरून क्वेश्चन नंबर 6 तुम्ही घरून करायचं क्वेश्चन नंबर 7 सर बोला बरं ठीक आहे क्वेश्चन नंबर 8 बघा त्याच्यामधलं 7 करून आणता तुम्ही बरं ठीक आहे क्वेश्चन नंबर 8 बघा काय सांगते tan inverse of 1 under root 1 minus cos theta 1 minus cos theta upon 1 plus cos theta is equals to theta by 2 असं सिद्ध करायला सांगितलंय where theta is lying between belongs to minus pi to plus pi theta belongs to minus pi plus pi तर हे एक्सप्रेशन कसं सिद्ध करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे तर बघा एक्सप्रेशन मध्ये ज्या टर्म आलेल्या आहेत tan इनव्हर्स च्या थीटा मध्ये ते काय cos थीटा 1 minus cos थीटा 1 plus cos थीटा अंडर रूट आलेले आहे तर आपण ह्या एक्सप्रेशनलाच अगोदर सिम्प्लिफाय करू व्यवस्थित त्या एक्सप्रेशनला कसं सिम्प्लिफाय करणार तुम्ही बघा 1 minus cos थीटा याला मी काय लिहू शकतो cos 2 थीटाचं सूत्र आठवतंय काय 11th क्लास मधलं 1 minus cos थीटाला मी कसं लिहू शकतो 2 times sin square of theta by 2 बरोबर आहे की नाही 1 minus cos theta बघा cos 2 थीटाचं सूत्र काय आहे cos square theta minus sin square theta याच्यावरून मी कसं लिहिणार cos ला sin मध्ये कन्वर्ट करा 1 minus sin square theta आणि ही minus sin square theta या दोघाला ऍड करा तर काय होणार 1 minus 2 times sin square theta sin square theta therefore 2 times sin square of theta बरोबर आहे तर ह्या 2 times sin square theta ला इकडे घेऊन या आणि ह्या cos 2 theta ला तिकडे न्या काय होणार बघा cos 2 theta therefore 2 sin theta इकडे आल्यानंतर प्लस होणार 2 sin square theta is equals to काय 1 minus cos 2 theta जर cos 2 theta असेल तर इकडे थीटा व्हायला पण आपला आवडलेला थीटा आहे म्हणजे ह्याच्या काय हाफ होणार थीटा बाय 2 आणि 2 sin square तर ह्या आयडेंटिटी नुसार
तुम्ही 1 मायनस कॉस थिटाला असं लिहू शकता. आणि 1 प्लस कॉस थिटा काय असेल तर काय लिहिणार तुम्ही? 1 प्लस कॉस थिटा सेम त्याच सूत्रानुसार त्या एक्सप्रेशनला काय लिहिणार तुम्ही? 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. समजलं? हे सुद्धा एक्सप्रेशन कॉस 2 थिटाच्या सूत्राने आलेलं आहे आणि हे सुद्धा एक्सप्रेशन कॉस 2 थिटाने. आपण आता काय केलं? कॉसला साइन मध्ये कन्वर्ट केलं, पण तिथं काय करा? साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करा. तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळतात. 11th क्लासचे बुक काढा, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला रेस्पेक्टिव्हली समजलं. 1 मायनस कॉस थिटाला हे लिहू शकतो आणि 1 प्लस कॉस थिटाला मी असं लिहू शकतो. बरोबर आहे? आणि ह्याला जर मी डिवाइड केलं तर काय होणार? 1 मायनस कॉस थिटाला मी 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, 1 प्लस कॉस थिटाला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 लिहिलं. बरोबर आहे? 2 कॅन्सल आउट झालं. काय राहिलं फक्त आपलं? साइन स्क्वेअर थिटा बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. वरती पण स्क्वेअर आहे, खालती पण स्क्वेअर आहे. मी त्याला असं डायरेक्टली लिहू शकतो. साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 चा होल स्क्वेअर. ऑफकोर्स दोन्हीचा पण स्क्वेअर आहे. ठीक आहे? तर बघा ह्या एक्सप्रेशनला मी डायरेक्टली असं सबस्टिट्यूट करू शकतो की नाही? आपल्याला तेच पाहिजे होतं. तर बघा काय होणार ते? Therefore LHS is equals to what? Tan inverse of under root 1 minus cos theta 1 plus cos theta is equals to what? Tan inverse of under root काय? sin theta by 2 upon cos theta by 2 चा होल स्क्वेअर. बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार. तर काय राहणार? टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2. पण तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे साइन अपॉन कॉस काय असतं? टॅन असतं. देअरफोर टॅन इनवर्स ऑफ साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 बिकम्स टॅन थिटा बाय 2. साइन अपॉन कॉस टॅन असतो. Therefore tan inverse of tan of theta मी फर्स्ट म्हणजे काल जे लेक्चर अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये ही आयडेंटिटीज दिलेली आहे. tan inverse of tan काय असतं? हे tan एकमेकाला खतम करून टाकतात. जे उरलेलं आहे थीटा बाय 2 तेच आपलं उत्तर असतं. याच्या रिव्हर्स जरी असेल tan इनवर्स ऑफ थीटा तरी सुद्धा हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट करतात आणि उर्वरित जे असते ते अँगल तोच आपला आन्सर असतं. टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ थिटा ते दोघं कॅन्सल आउट होणार कारण की इनवर्स फंक्शन आहे आणि ओरिजिनल फंक्शन आहे. देअरफोर थिटा बाय 2 आणि हेच काय आपलं RH थिटा बाय 2. समजलं? बाकी तुम्ही क्वेश्चन नंबर 7 करून आणता घरून. सांगायचं का क्वेश्चन नंबर 7? नको सर, राहू द्या. बरं ठीक आहे. ठेवा. उद्या सुट्टी असेल, परवा सुट्टी असेल. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत सुट्टी असेल आणि या सुट्टीचा फायदा घ्या. जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पूर्ण पाहून घ्या.